सुजाता मनोहर चौधरी यांचं खंडपीठ काय म्हणतंय की धर्मावरती आधारित जे पर्सनल लॉ आहेत, विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा हक्क, हे जे धर्मावर आधारित कायदे आहेत, या कायद्यांना संविधान मान्यता देत नाही. परंतु संविधानाचं 14वं कलम हे मान्यच करत नाही. परंतु म्हणून आम्ही हे कायदे रद्द केले तरी आमच्या समोर प्रश्न आहे, आणि कायदे रद्द नाही केले तरी आमच्या समोर प्रश्न आहे. व्यक्तिगत कायद्याला जर आम्ही मान्यता दिली तर ते संविधानाच्या विरोधात जात आहे. संविधानाच्या विरोधात आम्ही भूमिका घेऊ शकतो का? कारण 14वं कलम 13वं कलम म्हणते की व्यक्तिगत कायदे मान्य नाहीत. त्यामुळे व्यक्तिगत कायद्याला जर आम्ही हिंदू पर्सनल लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ, शीख पर्सनल लॉ जर न्यायालयाने मान्यता दिली तर ते संविधानाच्या विरोधात आहे, आणि संविधानाच्या विरोधात भूमिका घेण्याची न्यायालयाला अधिकार नाही. पण दुसऱ्या बाजूला म्हणते की आम्ही मान्यता नाही दिली, रद्द केले, सगळे पर्सनल लॉ रद्द केले. तर रद्द आम्ही एका क्षणात करू शकतो, ते आपोआप होऊ शकतात. परंतु त्याच्या बदल्यात आमच्याकडे कायदा दुसरा नाही ना. मग घटस्फोटांचं काय करायचं? या वाटण्या बिटण्या संपत्तीच्या काय करायचं? कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी व्यक्तिगत कायदे संविधानाला मान्य नाहीत, परंतु आम्ही सगळ्या केसेस जर म्हटलं की याच्या अंडर याच्याच नाही, तर सगळे घटस्फोट, सगळ्या वाटण्या, हाहाकार माजेल. त्याच्यामुळे जोपर्यंत पर्यायी कायदा बनत नाही, पर्यायी कायदा बनवण्याची जबाबदारी आमची नाही, कारण पर्यायी कायदा बनवण्याचा अधिकार संविधानाने संसदेला दिलेला आहे, आणि संसद मात्र याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत नाही. त्यामुळे संसदेच्या माध्यमातून न्यायालयासमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे की कायदे करण्याचा अधिकार समान नागरी कायदा किंवा व्यक्तिगत कायद्याचे काय करायचं याचा ठरवण्याचा अधिकार संसदेने दिलेला आहे. त्यामुळे न्यायालयासमोर गेली 50 ते 60 वर्ष न्यायालयासमोर येतात, ते म्हणतात आम्हाला मान्य नसलं तरी सुद्धा पर्सनल लॉच्या अंतर्गतच आम्हाला निकाल द्यावे लागलेले आहेत. बहुतांशी न्यायाधीशांचं भारतातले असं म्हणणं आहे की जर संविधान या देशामध्ये सुप्रीम असेल, संविधानात समता असेल, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व मानत असेल, तर त्या देशामध्ये धर्मावर आधारित प्रत्येक धर्माचे वेगवेगळे कायदे असणं हे अजिबात योग्य नाही, असं बहुतांशी या देशामधल्या संपूर्ण न्याय व्यवस्थेचं सुद्धा, आणि न्याय व्यवस्थेची याच्यातून तुम्हाला फक्त काय झालं, न्याय व्यवस्थेची ठाम भूमिका आहे की समान नागरी कायदा झाला पाहिजे. आणि प्रत्येक खटल्यामध्ये, व्यक्तिगत खटल्यामध्ये सर्व म्हणजे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सूचना केलेल्या आहेत की समान नागरी कायदा झाला पाहिजे. आता शेवटची भूमिका जी आहे ती राजकीय पक्षांची. राजकीय पक्ष मुख्य काँग्रेस आहे, नाही राजकीय पक्षाच्या अगोदर सरकारची भूमिका सांगतो. जी सरकारने भूमिका काय घेतली, कारण सरकारने समान नागरी कायदा बनवायची जबाबदारी संविधानाने सरकारवर टाकली. पण 1950 सालापासून ते 2012 पर्यंत या देशामध्ये केंद्रात आणि राज्यात जेवढी सरकार आली त्या कुठल्याही सरकारने समान नागरी कायद्याचं बिल सुद्धा चर्चेला आणलेलं नाही. त्यामुळे सरकारने हा विषय चर्चेला आणलेला नाही. जरी न्यायालयाने विचारलं अहवाल तरी न्यायालयाला सुद्धा अहवाल दिलेला नाही. याच्या उलट पर्सनल लॉज म्हणजे धर्मावर आधारित व्यक्तिगत कायद्यामध्ये सरकारने त्याला पुरस्कृत केलं किंवा सरकारने त्याच्यात सुधारणा केली. जसं मी सांगितलं की शहाबानूचं 1985च्या प्रकरणानंतर मुस्लिम महिलांच्या साठी स्वतंत्र मुस्लिम महिला सुरक्षा कायदा राजीव गांधींच्या सरकारने केला, आणि 2001 सालामध्ये ख्रिश्चनांचा जो घटस्फोटाचा कायदा होता याच्यात अरुण जेटली कायदा मंत्री आणि अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, त्यांनी सुद्धा सुधारणा करून दिल्या. 96 साली सरकारला विचारलं की न्यायालयाने तुमची भूमिका याच्यावरती काय, त्यावेळेस न्यायालयाने तोंड उघडलेलं नाही, आणि न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याला सरकार बांधील नाही. कारण का, तर हा विषय ऐच्छिक आहे, करायचं की नाही करायचं हे आमच्या हातात आहे. त्यामुळे न्यायालय मात्र काहीही याच्यावरती करू शकत नाही. याच्यावर उपाय फक्त संपूर्ण सुप्रीम कोर्टाचं खंडपीठ एकत्र बसून एखादा निर्णय देऊ शकतं.
परंतु संपूर्ण अधिकार कुणाकडे आहेत? सरकारांच्याकडे आहेत. भारतातल्या कुठल्याही राज्य सरकारांनी समान नागरी कायद्याचं बिल आणलं नाही आणि भारत सरकारनेही समान नागरी कायद्याचं बिल आणलं नाही. त्याच्यानंतर जे राजकीय पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि समाजवादी असे 3 आपण गट करतो. काँग्रेसची समान नागरी कायद्याला स्वातंत्र्याच्या पूर्वी पूर्ण सहमत होतं. काँग्रेसच्या सगळ्या अधिवेशनामध्ये समान नागरी कायदा झाला पाहिजे अशा चर्चा केल्या, ठराव केलेल्या. 1928 साली जे नेहरूंचा रिपोर्ट होता, मोतीलाल नेहरूंचा रिपोर्ट, जी घटना बनवली होती त्यांनी, त्या घटनेमध्ये समान नागरी कायदा झाला पाहिजे आणि आपण तो देशात कसा एस्टॅब्लिश करायचा याच्यावरती चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या पूर्वी या देशामध्ये काँग्रेसची समान नागरी कायद्याच्या बाजूची भूमिका होती. पण स्वातंत्र्याच्या नंतर 1996 ला PV नरसिंहराव प्राईम मिनिस्टर होते, परंतु ते या कायद्यावरती बोलायला अजिबात तयार नाहीत. उलट 1996 साली राजीव गांधींनी मुस्लिम महिलांसाठी व्यक्तिगत कायदा सुद्धा करून दिला. म्हणजे या समान नागरी कायद्याबद्दल काँग्रेस स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणजे समर्थनार्थ होती. आज मात्र तिच्या वागण्यावरून हे स्पष्ट होतं की ती समान नागरी कायद्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. दुसरा भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची पण भूमिका अशीच आहे की पूर्वी वेगळी होती आणि आज वेगळी आहे. हिंदू कोड बिलाच्या विरोधात अख्ख्या भारतामध्ये हिंदूंच्या सगळ्या धर्माच्या लोकांनी आणि संसदेमध्ये सुद्धा म्हणजे सगळ्या हिंदू धर्म घटकांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलाला, म्हणजे ते हिंदूसाठी तरी तो समान कायदा होता, हिंदू कोड बिलाला मात्र पूर्णपणे विरोध केला. RSSने हिंदू कोड बिलाला विरोध केला. त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जींनी पार्लमेंटमध्ये याच्यावरती विरोध केलेला आहे. परंतु सुरुवातीला हा विरोध झाल्यानंतर मात्र 80च्या दशकाच्या नंतर पुढे तुम्ही ज्या वेळेस येता आणि राजकारणामध्ये बदल होतो त्यावेळेस आज मात्र सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचा जो जनसंघ हे सगळे होते यांचा मात्र हिंदू कोड बिलाला विरोध आणि व्यक्तिगत कायद्याला सपोर्ट, आज मात्र त्यांचा समान नागरी कायद्याला काय आहे? समर्थन आहे. समाजवादी पक्ष सुद्धा मुलायम सिंग वगैरे आता बघा, परंतु त्या कालखंडामध्ये राम मनोहर लोहिया यांनी अधिकृतपणे जाहीरपणे त्यांचे लेख लिहून, चौखंबा या पत्रकामध्ये लेख लिहून स्पष्ट केलं होतं की भारतामध्ये समान नागरी कायदा एस्टॅब्लिश होणं अतिशय आवश्यक आहे. राष्ट्रबांधणीसाठी हे किती आवश्यक आहे. म्हणजे समाजवादी पक्षांची सुरुवातीला समान नागरी कायद्याच्या बाजूची भूमिका होती, परंतु आज मात्र राजकारणाची दिशा बदलल्यानंतर मात्र ती समान नागरी कायद्याच्या बाजूची भूमिका नाही. आज भाजप एका बाजूला गेला की बाकी सगळे दुसऱ्या बाजूला येतं. भाजपाची आज मागणी समान नागरी कायद्याची आहे, परंतु त्याच्यात एक गफलत घ्या की आज जरी समान नागरी कायद्याची भूमिका असली, त्यांचं काय म्हणणं काय की मुद्दा लक्षात घ्या, हिंदूंसाठी जे जे कायदे आहेत तेच सगळ्यांना लागू करायचे, त्याच्यातून ही संकल्पना हिंदू राष्ट्राची हा त्याच्यामध्ये मुद्दा येतो. आणि याला ठाम विरोध कोणाचा आहे की समान नागरी कायद्याला ठाम विरोध शेवटचा घटक आहे तो मुस्लिमांचा समान नागरी कायद्याला विरोध काय? तर मुस्लिम म्हणतात की आमच्या जे संस्कृती आहे, मुस्लिमांची संस्कृती ही आमचा शर्यत आणि तुम्ही कुराण काढलं की आमची मुस्लिमांची संस्कृती नष्ट होईल. आम्ही जे अनेक वर्षापासून ही पाळलेली आमची संस्कृती आहे, मुस्लिम समाजाचा जो स्वाभिमान आहे, मुस्लिम समाजाच्या संस्कृतीचा जो मानबिंदू आहे शर्यत आणि कुराण, तर हे आहे आणि या बहुसंख्याकांची गुलामी आमच्यावरती लादली जाईल. त्याच्यामुळे समान नागरी कायदा हा देश आमच्यावरती लादू शकत नाही. का? तर संविधानकर्त्यांनी सांगितलंय की हे ऐच्छिक आहे. संविधानकर्त्यांनी ऐच्छिक आहे आणि कलम भारतीय संविधानाचं आर्टिकल 37 मध्ये सांगितलंय की कुणावरतीही तुम्हाला जबरदस्ती करता येणार नाही. त्यामुळे संविधानाच्या 37 कलमाचं उदाहरण देऊन सांगतात की मुसलमानांच्या वरती समान नागरी कायदा जबरदस्तीने लादता येत नाही. संविधानाचं 25 कलम सांगतं की प्रत्येक धर्माच्या लोकाला आपल्या धर्म आणि संस्कृतीचा संवर्धन करण्याचा अधिकार आहे, हे ते मूलभूत तत्व सांगतंय. त्याच्यामुळे आमच्यावरती कोणीही जबरदस्ती लादू शकत नाही. म्हणून आमची मागणी, मुस्लिमांची मागणी काय आहे की हे जे समान नागरी कायद्याचं 44वा अनुच्छेद भारतीय संविधानातल्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे, एक तर तो रद्द करण्यात यावा किंवा तो मुस्लिमांना लागू करण्यात येऊ नये. तर काही मुस्लिमांची मागणी आहे की समान नागरी कायदा करा, परंतु तो काय करा, ऐच्छिक ठेवा. ज्याला पाहिजे ते स्वीकारतील आणि ज्याला नको ते स्वीकारणार नाही. त्यामुळे संपूर्ण जर तुम्ही ह्या सगळ्या भूमिका जर बघितल्या
तर या सगळ्या भूमिकांचा आता आपल्याला शेवटी आढावा घेऊन हा विषय इथे संपवायचा. आता सगळ्या भूमिका मी सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला. पहिली ऐतिहासिक भूमिका घेतली, सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला एकरूप आहे असं म्हणतो. वैदिक संस्कृतीमध्ये आंतरवर्णीय विवाह व्यवस्था होती. मनुस्मृतीमध्ये विवाहाचे 8 प्रकार सांगितले आणि मनुस्मृतीने विवाहाला कायद्याचे स्वरूप दिलं मनुस्मृतीने. त्यानंतर मनुस्मृतीवरती जे भाष्य ग्रंथ लिहिलं ते मुख्य ग्रंथ याज्ञवल्क्य आणि मनुस्मृतीवरती लिहिलेल्या ग्रंथामध्ये 2 मुख्य ग्रंथ आणि त्याच्याबरोबर इतरही ग्रंथ आहेत. ते जिमुती वाहनाचा दाया भाग आणि विज्ञानेश्वराचा मिताक्षरा, हे जे 2 ग्रंथ हिंदू कायद्याचे आहेत. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये याच ग्रंथावरती हिंदू विवाह आणि वारसा कायदे बनले. त्यानंतर 1862 नंतर ब्रिटिशांनी या देशासाठी प्रत्येक धर्माला स्वतंत्र कायदे दिलेले आहेत. तेच स्वातंत्र्याच्या नंतर चालत आलं. संविधान सभेने काय सांगितलं, इथं मूळ बिंदू आहे. आपण तुलना करतोय. संविधान सभा काय सांगते की हे ऐच्छिक ठेवा. संविधानामध्ये पण कसं टाकलंय की राज्यांनी प्रयत्न करावा. संविधान सभेची भूमिका आहे की हे ऐच्छिक असलं पाहिजे. बाबासाहेबांनी टाकलं की राज्यांनी प्रयत्न करावा आणि 37वा कलम टाकलं की जबरदस्ती करता येणार नाही. त्याच्यामुळे संविधान म्हणतंय की झालं तर पाहिजे, याला मान्यता पण नाही, पण जबरदस्तीचा मामला करता कामा नाही. न्याय व्यवस्था सांगते की एका बाजूला संविधान अमान्य करते, दुसऱ्या बाजूला येते, दोन्ही आम्ही याचा न्याय कसा द्यायचा. आणि सरकारला सांगितलं याचा निर्णय घ्या, तर सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. राजकीय पक्ष यांच्या विरोधाभासाच्या भूमिका आहेत. सुरुवातीला एक भूमिका तर आजची एक भूमिका, म्हणजे परिस्थिती पाहून राजकीय पक्षाच्या याच्यावरती काय आहेत भूमिका आहेत. कुणाचीही ठाम भूमिका याच्यावरती अजिबात कुठल्याही पक्षाची ठाम भूमिका याच्यावरती नाही. त्याच्यामुळे आता जर तुम्ही याच्यातून जर निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही निर्णय काय घेतला पाहिजे, म्हणजे याचं अनुमान काढायचं असेल तर काय अनुमान आहे. याचं अनुमान आहे की संविधान आणि धर्मावर आधारित व्यक्तिगत कायदे हे स्वातंत्र्याच्या नंतर हे दोन्हीही स्वतंत्र चाललेले आहेत. संविधानाचा धर्मावर आधारित व्यक्तिगत कायद्याला संविधानाचा अजिबात संबंध नाही. हे संविधानाचा अंकुश धर्मावर आधारित असलेल्या कायद्यांना अजिबात नाही, कारण संविधान हे अमान्य करत असेल तरी हे कायदे काय या देशामध्ये काय आहेत चालू आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्नही मग संविधान श्रेष्ठ की धर्मावर आधारित कायदे श्रेष्ठ, अशीही काही लोकांनी याच्यावरती चर्चा सुरू केलेली आहे आणि ती ओघाने ती चर्चा येणारच आहे. त्यामुळे या सगळ्या भूमिकांचा जर आपण एकत्र अभ्यास केला, दुसरा एक राजकीय पक्षांचा मुद्दा राहून जाईल, तो अतिशय महत्वाचा आहे. हा संवेदनशील मुद्दा आहे. सरकार का निर्णय घेत नाही आणि राजकीय पक्ष आपली परिस्थितीनुसार का भूमिका बदलतात हे लक्षात घ्या. या देशात 2 बहुसंख्याक धर्म आहेत, हिंदू आणि मुस्लिम. तुम्ही समान नागरी कायद्याच्या प्रश्नाला हात घातला की दोन्हीही धर्माचे लोक नाराज होतात आणि दोन्हीही धर्माच्या भावना काय होतात तीव्र होतात. त्यामुळे दोन्हीही हा विषय जर आपण समान नागरी कायद्याचा जर सत्य गेल्यानंतर आणला तर दोन्ही धर्माच्या भावना तीव्र होतात आणि दोन्ही धर्माची नाराजी ओढवून घ्यायचा आणि भारतातला कुठलाही राजकीय सत्तेत बसलेला पक्ष हा धोका पत्करायला तयार नाही. त्याच्यामुळे तो सत्तेवर आल्यानंतर या विषयाच्या बद्दल अजिबात बोलत नाही. म्हणजे काय, गेल्या 62 वर्षामध्ये जरी संविधानाने सांगितलं की समान नागरी कायदा झाला पाहिजे, प्रयत्न करा, परंतु भारत सरकारने आणि भारतातल्या कुठल्याही राज्य सरकारने याच्यावरती प्रयत्न सुद्धा केलेले नाहीत आणि न्यायालयाने सूचना केली तर त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. उलट पर्सनल धर्मावर आधारित कायद्यामध्ये सुधारणा केली, नवीन कायदे केले, परंतु त्यांनी व्यक्तिगत कायद्यालाच धर्मावरच्या सगळ्या धर्माला सपोर्ट केलेला आहे. मग ते बीजेपीचा सरकारचा इन्सिडन्स सांगितला, ते काँग्रेस सरकारचा प्रसंग तुम्हाला सांगितला. या सगळ्यांची भूमिका एकत्र करून जर कन्क्लुडिंग शेवटचं अनुमान काढायचं असेल तर माझं स्वतःचं हे अनुमान आहे. तुम्हाला पटतं का बघा, की माझं असं अनुमान आहे की या देशामध्ये गेल्या 62 वर्षामध्ये तर या देशातल्या सरकारची समान नागरी कायदा बनवण्याची मानसिकता नाही, किंबहुना समान नागरी कायदा बनवण्याचं सुतोवाच किंवा समान नागरी कायदा बनवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही. मग याच्यातून प्रश्न निर्माण झालाय तो बौद्धांचा, शिखांचा आणि जैनाचा. हा माझा शेवटचा जो मांडलेला मुद्दा आहे की ज्यांना 7 धर्म आहे, त्या 7 धर्मामध्ये हिंदूंना पर्सनल लॉ आहे, मुस्लिमांना पर्सनल लॉ आहे, शिखांना पर्सनल लॉ आहे, पारशांना पर्सनल लॉ आहे. म्हणजे हिंदूंचं होम हवन सप्तपदी पद्धतीनं लग्न झालं की त्यांना मान्यता त्यांच्या लग्नाला आहे. मुस्लिमांची शरीयतच्या कायद्याप्रमाणे मुस्लिम पद्धतीनं लग्न झालं पर्दा टाकून त्यांच्या कायद्या मला मान्य आहे, पारशांच्या कायद्याला मान्यता आहे. पण जैन, बौद्ध आणि शीख यांना कायदाच नाही.
ज्या धर्माला पर्सनल लॉ आहे, धर्मावर आधारित त्यांच्या ग्रंथाचा कायदा आहे, त्या धर्माचे संस्कृती संरक्षित होते, ते लोक प्रयत्न पण करतायत. पण मग आम्हाला कायदाच नाही तर आमच्या धर्माचं काय करायचं, आमच्या संस्कृतीचं काय करायचं? जैन पद्धतीने लागणारी लग्न, बौद्ध पद्धतीने लागणारी लग्न, शीख पद्धतीने लागणारी लग्न. भूपिंदर सिंग माननी संसदेमध्ये आणि संविधान सभेमध्ये शिखांच्या मांडलं होतं की याचा अर्थ तुम्ही आम्हाला हिंदू धर्मामध्ये धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करताय, म्हणजे आम्हाला हिंदूच्या कायद्याअंतर्गत टाकण्यामुळे. त्यामुळे धर्माने आम्ही बौद्ध आणि कायद्याने आम्ही हिंदू, ही जी संकल्पना आहे, म्हणजे 4 धर्माला जर कायदे असतील आणि या देशात जर समान नागरी कायदा बनवणार नसेल तर बौद्धांना सुद्धा कायदा पाहिजे, बौद्धांना सुद्धा कायदा असणं अतिशय आवश्यक आहे. पण माझा मुद्दा बघा याच्यावरती, माझी भूमिका मी तुम्हाला सांगतो की माझी भूमिका या देशामध्ये कायमस्वरूपी समान नागरी कायदा असला पाहिजे अशीच होती, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा कायम तीच राहणार, याच्यात शंका असण्याचं काहीच कारण नाही. परंतु गेल्या 62 वर्षाचा जर तुम्ही अनुभव बघितला तर या देशाची मानसिकता समान नागरी कायदा बनवण्याची नसल्यामुळे आम्हाला दुसऱ्या धर्माचे कायदे लागू करण्याचं आम्ही मात्र मान्य करणार नाही. बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचा पोटभाग आहे असा त्याच्यातून मेसेज संपूर्ण भारताला आणि जगाला सांगितला जातो. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असा खोडसाळ प्रचार संपूर्ण देशामध्ये केला जातो आणि बौद्ध हा हिंदू धर्माचाच एक आहे, हिंदू संस्कृतीचाच एक भाग आहे. त्याला मात्र हिंदूंच्या फोल्ड मधून कायदेशीर बाहेर पडू दिलं जात नाही. आम्हाला हे अजिबात मान्य नाही. त्यामुळे समान नागरी कायदा तुम्ही करायला पाहिजे, परंतु समान नागरी कायदा तुम्ही करत नाही आणि या देशात बनत नाही आणि जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आम्हाला आमचा सुद्धा कायदा असला पाहिजे. त्यामुळे सगळ्या धर्माला कायदा असेल तर आम्हाला सुद्धा कायदा असला पाहिजे. त्यामुळे आमची मागणी आहे की या देशामध्ये, शेवटचा कन्क्लुडिंग सांगतो, की भारताच्या सर्वोच्च न्यायालय व्यंकटाचल आयोगाने म्हटलं की बौद्धांचा कायदा असला पाहिजे, विधी आयोगाने म्हटलं की बौद्धांचा कायदा असला पाहिजे, नंतर इथलं बघ नागपूर बेंच म्हणते बौद्धांचा कायदा असला पाहिजे, न्यायमूर्ती मासोदकर म्हणतात की बौद्धांचा कायदा असला पाहिजे. या 1981 साली ढाबे आणि उमरे, म्हणजे ढाबेनी तो कायदा टाकला, उमरेंनी त्याची 85 साली राज्यसभेमध्ये चर्चा केली. 2007 साली नितीन राऊतांनी आमदार, काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांनी विधानसभेमध्ये त्याची चर्चा केली. त्यामुळे तुम्ही आम्हाला नुसतं देतो म्हणताय, परंतु आम्हाला तुम्ही अजिबात देत नाही. इंदिरा गांधींनी नकार दिला होता बौद्धांची लोकसंख्या नसल्यामुळे, मोरारजी देसाईंनी नकार दिला होता बौद्धांचे प्रश्न, तुम्ही दखलच घेत नाही. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये दखल घेतली नाही, स्वातंत्र्यानंतरही दखल घेतली नाही, 1956च्या अगोदर दखल घेतली नाही. आम्ही काय बोलत नाही त्याच्याबद्दल, आमची लोकसंख्या कमी होते. पण 1956च्या नंतर आम्ही धर्मांतर केलेलं आहे. तर धर्मांतरित बौद्ध जो आमचा बौद्ध समाज आहे याची लग्न या देशामध्ये बेकायदेशीर, आज मी आणि माझी बायको कायदेशीर नाही, माझ्या आईबापाचं पण लग्न कायदेशीर नाही, कारण बौद्ध कायद्याअभावी बौद्धांची सगळी लग्न बेकायदेशीर ठरवण्यात आलेली आहेत. सुरुवात भंडारा सत्र न्यायालयामधूनच झालेली आहे आणि म्हणून न्यायालय म्हणते की आम्ही कायदा नसेल तर मान्यता कशी देणार. त्यामुळे आम्हाला हिंदू कायदे लागू केले. त्याच्यात सांगितलं की बौद्ध पद्धतीचं लग्न मान्य नाही करत, होम हवन सप्तपदी म्हणून तुम्ही जर लग्न केलेलं सांगत असाल तर आम्ही ते मान्य करतो. त्यामुळे आमची मुलांचे वारस अनवरस आमची मुलं का, आमच्या सगळ्या संततीचं काय करणार. त्यामुळे बौद्ध धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, ख्रिश्चन, जैन आणि शिखांच्या सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न आहे. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला तो कायदा पाहिजेच पाहिजे, परंतु शीख आणि जैनांनी मागितलं तर त्यांना सुद्धा दिला पाहिजे, त्यांचा सुद्धा तो पूर्णपणे हक्क आहे. त्यामुळे या देशामध्ये हा संविधान, वैयक्तिक कायदे आणि एक रूपविधी संहिता हा विषय जो आहे तो या देशामध्ये व्यवस्थित कुणी मांडत नाही. आंबेडकर चळवळीत तर अजिबात 50 वर्षात हा विषय मांडलाच गेलेला नाही. काही ठिकाणी म्हणजे बारसागडेंनी हे भाषण ऐकलं ती चांगलं झालं, कारण काही लोक म्हणतात की बौद्ध कायदा मागणं किती चुकीचं आहे. म्हणजे आमच्यातलेच काही विद्वान किंवा आमच्यातलेच काही म्हणत असतील की बौद्ध, आमची म्हणणं काय, आमचा बाप समता मानतो, आमचे पूर्वज पण समता मानतात, आमचा आजा पण बुद्ध समता मानतो, समतेवर आधारित सगळे कायदे असले पाहिजेत. परंतु आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळे आमच्या लढ्याला इथं काही महत्व नाही, आमची कोणी दखल घेणार नाही. पण तुमच्या धर्माच्या अंतर्गत मात्र आम्ही राहू इच्छित नाही, तुमचे कायद्याच्या अंतर्गत मात्र आम्ही राहू इच्छित नाही. सवलतीच्या वेळेस बौद्ध धर्म हा स्वतंत्र आहे,
असं भारतीय पार्लमेंट म्हणतंय, या देशाचं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय, या देशाचं हायकोर्ट म्हणतंय. ज्यावेळेस बौद्ध म्हणून सवलती मागाय गेला तर काय म्हणतात की बौद्ध हे स्वतंत्र आहे, त्याचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. आणि इकडं आला की त्याला 25च्या कलमामधून बाहेर पडून, म्हणजे सवलती पाहिजे असल्या की तुम्ही आमचा भाग नाही, आणि जातीत समाविष्ट करायचं असलं की तुम्ही आमचा भाग आहे. हा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे आम्हाला बौद्धांना हा जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो की माझी शेवटची मागणी आहे की या देशामध्ये बौद्धांचा स्वतंत्र विवाहाचा आणि वारसा हक्काचा कायदा झाला पाहिजे. गेली 2 वर्ष मी या विषयावरती संपूर्ण भारतामध्ये अभियान करत आहे. विषय सगळा समजावून घ्या. कुठल्याही संघटनेने स्वतंत्रपणे आंदोलन करून हा कायदा होणार नाही. सगळ्या बौद्ध समाजाने महाराष्ट्रातल्या एकत्रितपणे येऊन सगळ्या संघटना बाजूला ठेवून संपूर्णपणे या कायद्यावरती संपूर्ण बौद्ध समाज एकत्र आला, आणि कायद्याने पण बौद्ध आणि धर्माने पण बौद्ध. जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबणं आवश्यक नाही. परंतु एका संघटनेने आंदोलन केलं तर ते अजिबात यशस्वी होणार नाही. अगोदर बौद्ध होऊया आणि नंतर मग बुद्ध बघूया, नंतर सगळ्या धर्माचा विकास करूया. त्यामुळे या देशामध्ये बौद्धांचा कायदा झाला पाहिजे. का तर समान नागरी कायदा होत नाही, म्हणून बौद्धाचा कायदा झाला पाहिजे. आपल्या या मागणीला इथले प्रस्थापित काय म्हणतात की हे बाबासाहेबांच्या समतेच्या विरोधात, म्हणून मी तुम्हाला परत ही आपली मागणी सांगतोय. म्हणजे तुम्ही करायचं पण नाही, आम्हाला द्यायचं पण नाही. हिंदू धर्माच्या अंतर्गत कायमस्वरूपी ठेवण्याचा कायद्याच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न होतोय. त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. बौद्धांचा कायदा झाला पाहिजे. आणि दुसरी याच्या बरोबरची मागणी की बुद्ध हा विष्णूचा अवतार, बुद्ध हा विष्णूचा किंवा देवाचा 10वा अवतार जो आहे, आणि त्याचबरोबर बौद्ध धर्म हा हिंदूचा भाग आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा मधला जो मुद्दा आहे, हा सगळा खोडसाळ प्रचार आहे. हा प्रचार कायद्याने थांबवण्यात आला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागेल. मी या ठिकाणी तुम्हाला अगदी व्यवस्थित क्रमाने सांगितलेलं, सगळं व्यवस्थित सांगितलेलं असताना सुद्धा मी जे बोललेलो आहे ते